हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 2 टॉपिक फॉर सिमिलॅरिटी याच्यावरचा हा 4th व्हिडिओ आहे. ॲक्च्युली जो सिमिलर हा शब्द आहे तुमच्या खूप ओळखीचा आहे. ट्विन्स असतील, ट्विन्स जुळे, मग ते दोघं दिसण्याच्या संदर्भात त्यांचा जो फिजिकल अपीअरन्स आहे त्याच्या संदर्भात आपण असं म्हणतो की ते दोघं खूप सिमिलर आहे, ठीक आहे. किंवा दोन वस्तू सारख्या दिसत असतील किंवा सारख्या असतील त्यांची क्वालिटी, तेव्हा क्वालिटीच्या बाबतीत बोलत असताना सिमिलर आहेत असं आपण मेन्शन करतो. ओके, मग ह्या सिमिलॅरिटीची सुरुवात, या व्हिडिओची सुरुवात मी काही ॲक्टिव्हिटीजनं करतो. एक 3 ॲक्टिव्हिटी इथं मी घेणार आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी तुमचं कंप्लीट झाल्यानंतरच तुम्ही सेकंड ॲक्टिव्हिटी करायचं आहे आणि सेकंड ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण समजून केल्यानंतरच मग थर्ड ॲक्टिव्हिटीचा विचार करायचा आहे. जर तुम्ही हे ॲक्टिव्हिटीज केअरफुली सिस्टमॅटिकली विचार करून जर पूर्ण केला तर इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड दिस सिमिलॅरिटी. म्हणजे सिमिलॅरिटी म्हणजे तुमचे काही जर मिसकन्सेप्शन्स असतील, काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार नसतील तर ते क्लिअर होतात ह्या ॲक्टिव्हिटीमुळे. ओके, आता फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे बघा, एकदम सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला इंटरेस्ट पण येईल, फक्त तुमचं ऑब्झर्वेशन चांगला पाहिजे, गडबड करायचं नाही. आता बघा, हे पिक्चर्स आहेत, कशाचे? पानांचे, लिव्स. मग एकूण 11 आहेत, ते तुम्ही नीट ऑब्झर्व करायचं. प्रत्येकासाठी मी क्रमांक दिलेला आहे. मग हे पिक्चर नीट ऑब्झर्व करा. जे सिमिलर आहेत त्या सिमिलर लिव्हचा ग्रुप करा. समजा तुम्हाला वाटलं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे सिमिलर आहेत, तर त्या फर्स्ट, सेकंड, थर्डचा एक ग्रुप करा. ओके, हे जे इमेज आहे हे तुम्ही पाहिजे तेवढे वेळ ऑब्झर्वेशन करू शकता, कारण व्हिडिओमध्ये तो रेकॉर्डेड आहे. ठीक आहे, मग व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा आणि सिमिलर, आता जे मी म्हणलो तुम्हाला वाटलं जर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे सिमिलर आहेत तर त्यांचा हा एक ग्रुप झाला, हा फर्स्ट ग्रुप. सेकंडमध्ये आणखीन कोणते पिक्चर्स सिमिलर आहेत त्यांचाही ग्रुप करा. अशा पद्धतीने किती ग्रुप होतात बघा आणि ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. याच्यासाठी तुम्ही मिनिमम टेक 10 मिनिट्स, कमीत कमी 10 मिनिट वेळ घ्या. जास्तीत जास्त तुम्हाला किती वेळ लागेल घेऊ शकता. ओके, पण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा, केल्यानंतरच दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे जायचं, म्हणजे हा व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे, तर सेकंड ॲक्टिव्हिटी काय बघा. ओळखीचे पिक्चर्स आहेत, ओळखीचे ऑब्जेक्ट्स आहेत. हा पिक्चर तुम्ही ऑब्झर्व करा. ओके, अँड एक तुम्हाला हिंट देतो, ह्यांचा साईज आणि शेपच्या संदर्भात तुमचं ऑब्झर्वेशन असू दे. डब्यात काय आहे याचा विचार करू नका, तो ऑब्झर्वेशन नको. जे डोळ्याला दिसत आहे त्याचा साईज आणि शेप या बाबतीत ऑब्झर्वेशन करा. आणि तुमचा जो ऑब्झर्वेशन आहे तो ऑब्झर्वेशन 1 अदरवाईज 2 सेंटेन्समध्ये लिहा. ॲक्टिव्हिटी सेकंड, ऑब्झर्व दिस पिक्चर. मी पिक्चरच म्हणणार आहे तुमच्यासाठी, तो पिक्चरच असणार आहे. In activity second, observe the picture and write your observation in 1 or 2 sentences. This is the second activity. हे सेकंड ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर हे थर्ड ॲक्टिव्हिटी. थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये देखील तुम्हाला साईज आणि शेपचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. हा जो मार्कर पेन आहे तुमच्यासाठी, हा झूम इन झाला, झूम आउट झाला, झूम इन, झूम आउट. मोबाईलवरचे पिक्चर्स पण बघत असताना, पिक्चर्स म्हणजे फोटो बघत असताना तुम्ही झूम इन झूम आउट करता, त्यावेळी त्याच्यात एक्झॅक्टली सिमिलॅरिटीच्या बाबतीत काय सांगता येईल, म्हणजे साईज आणि शेपच्या बाबतीत. ॲक्टिव्हिटी थर्ड, जो तुमचा ऑब्झर्वेशन आहे तो 1 or 2 सेंटेन्समध्ये लिहा. ओके, म्हणजे हे ऑब्झर्वेशन करत असताना परत एकदा मी तुम्हाला ते मेन्शन करतो, हे दोन्ही ऑब्झर्वेशन करत असताना तुम्ही कशाच्या बाबतीत विचार करायचा आहे, त्या ऑब्जेक्टच्या शेप आणि साईजच्या बाबतीत विचार करायचा. ठीक आहे, एकदा का हे ऑब्झर्वेशन ॲक्टिव्हिटी तुमचे कंप्लीट झाले तर तुम्ही डिफाईन करू शकता, तुम्ही डिफाईन स्वतः करू शकता. मग इथं मी तुम्हाला सिमिलॅरिटीचं डेफिनेशन आहे तो तुम्हाला चूज करण्यासाठी 4 सेंटेन्स देणार आहे. यू हॅव टू चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज द डेफिनेशन फॉर द सिमिलॅरिटी.
ओके. आता हे जे डिफाईन करायचं आहे, हे डिफाईन तुमचं जर ऍक्टिव्हिटी कंप्लीट केला असतात सिन्सिअरली, आणि मग हे डिफाईन करू शकता. These are the options A, B, C, D. The first sentence, size and shape both are different. Okay. काय करू लागलो इथं लक्षात येतं, तुम्हाला डेफिनेशन याच्यातलं कोणतं आहे तो चूज करायचं आहे. कशाचं डेफिनेशन? सिमिलॅरिटीज. सेकंड वन, साइज इज सेम और डिफरेंट, shape is same. Next, third sentence, size is same, shape is different. And fourth one, all of these. Okay. मग सिमिलॅरिटीचं डेफिनेशन कोणता होतो बघा, आणि तो चूज करा. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, या प्रत्येकासाठी तुम्ही वेळ घेऊ शकता. व्हिडिओ असंच कंटिन्युअली बघत जाऊ नका. ऍक्टिव्हिटीसाठी थांबा. ऍक्टिव्हिटी कंप्लीट केल्यानंतरच मग हे डेफिनेशन पूर्ण करा. हे पूर्ण केल्यानंतरच नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो बघा, तेव्हाच तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता आपण डिस्कशन करणार आहे सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्स. आता बघा, हे दोन ट्रायंगल ऑब्झर्व करा. हे सिमिलर आहेत का? फर्स्ट ऑब्झर्वेशन मध्ये असं वाटतं की हे सिमिलर नाही. आता वाटतं की हे सिमिलर आहे. म्हणजे सिमिलॅरिटीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ट्रायंगलच्या बाबतीत बोलतो मी, ट्रायंगलच्या सिमिलॅरिटीच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1-to-1 करस्पॉन्डन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वन. There are 6 type of a 1-to-1 correspondence between the vertices of the two triangles. When we are going to prove the two triangles are similar, then we have to think, we must think the 1-to-1 correspondence. Otherwise आपण सिमिलॅरिटी प्रूव्ह करणं चुकतो. ओके. आता सिमिलर ट्रायंगल्स, सपोज हा एक दोन ट्रायंगल सिमिलर केव्हा असतात त्या संदर्भात डिस्कशन करू लागलेलं आहे. दिस इज द फर्स्ट ट्रायंगल, दिस वन इज द सेकंड. द नेम ऑफ द फर्स्ट ट्रायंगल इज अ ABC, कोणतंही घेऊ शकता. ABC, दिस वन इज अ LMN. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर केव्हा असतात? सपोज द गिवन करस्पॉन्डन्स इज ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स LMN. 6 पैकी जर आपल्याला ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स LMN नुसार जर if all the corresponding angles are congruent, that means angle A is congruent to angle L, angle B congruent to angle M, and the angle C is congruent to angle N. Look at this angle A is congruent to angle L. हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील and corresponding sides are proportion. Corresponding side, the AB and LM are the corresponding side. AB upon LM is equal to BC upon MN is equal to AC upon LN. If these corresponding sides are in proportion, if these two triangles fulfill these conditions, then we can say these given triangles are similar triangles. हे सगळे फुलफिल झालं तरच आपण ट्रायंगल सिमिलर आहे असं म्हणू शकतो. कोणत्याही एका करस्पॉन्डन्स नुसार असेल तरी चालतो. नेक्स्ट, लक्षात येत नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघू शकता. अदरवाइज टेक्स्ट बुक मध्ये पण दिलेलं आहे, ते रीडिंग करू शकता. ओके. आता आपण टेस्ट फॉर अ सिमिलर ट्रायंगल्स. आता दोन ट्रायंगल
सिमिलर आहेत किंवा नाही, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागणार आहे का? प्रत्येक वेळी हे एवढ्या गोष्टी चेक करत नाही. काही सफिशियंट कंडिशन्स वरून देखील आपण दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का नाही हे ठरवू शकतो. मग तो सफिशियंट कंडिशनचा जो ग्रुप आहे त्या ग्रुप इज कॉल्ड टेस्ट्स. ओके, नेक्स्ट हेडिंग टेस्ट्स फॉर सिमिलर triangles. Similar triangles. This test means it is a group of sufficient conditions. टेस्ट म्हणजे काय? ग्रुप ऑफ सफिशियंट कंडिशन्स. तो त्या ग्रुपलाच आपण टेस्ट म्हणतो. त्या सफिशियंट कंडिशन वरूनच आपण डिसाइड करू शकतो की गिवन ट्रायंगल्स आर similar or not. Okay, first test is a test for similar triangles. This is the first angle test. हे टेस्ट काय बघा, triangle ABC and triangle LMN. If these two triangles are given and the given one-to-one correspondence is ABC, one-to-one correspondence, suppose LN या आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले आहेत. हे दोन ट्रायंगल्स मधले जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. कोणत्या करस्पॉन्डन्स नुसार? ABC one-to-one correspondence LMN नुसार, LNM नुसार. लक्षात घ्या. In these two triangles, if the corresponding angles, angle A is congruent to angle L, angle B is congruent to angle N, and angle C is congruent to angle M. हे कंडिशन्स जर फुलफिल होत असतील तर साइड्स हे करस्पॉन्डिंग साइड्स हे प्रोपोर्शन मध्येच असतात. तो चेक करायची गरज नाही. तर डायरेक्टली वी कॅन राइट दिस टू गिवन ट्रायंगल्स ABC is similar, actually is similar to LMN. This one is expressed like this. सिमिलरिटीचं सांग मगाशीच मी एक्सप्लेन करायला पाहिजे होता. सिमिलर ट्रायंगल्स डिस्कशन करत असताना दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे या पद्धतीने एक्सप्रेस केला जातो. तर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल LMN. बाय व्हिच टेस्ट? A ब्रॅकेट मध्ये त्याचं रिझन लिहा, A टेस्ट. ओके, आता याचा प्रूफ जे तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन मध्ये आहे. आता हे याचा प्रूफ म्हणजे काय? सपोज दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट दिलेत तर त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. हे कशावरून? मग त्याचाच आपण काय बघणार आहे? प्रूफ. मी तो डिस्कशन साठी घेणार आहे. ठीक आहे, काय म्हणतो लक्षात येतं? हे जे टेस्ट आहे हा टेस्ट काय सांगतो? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन ट्रायंगल्स आर सिमिलर. मग ऍक्च्युअली ट्रायंगल सिमिलर असण्यासाठी करस्पॉन्डिंग साइड्स पण प्रोपोर्शन मध्ये पाहिजे. मग एवढ्यावरून ते साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात हे आपण पाहिलं की याचा प्रूफ मिळेल. ओके, नाउ द टायटल इज प्रूफ ऑफ AAA. ओके, आता हे मी पुस्तक हा मोर इन्फॉर्मेशन या टायटल खाली तुम्ही विचार करू शकता. याचा प्रूफ ऑफ AAA. Okay, there are two triangles. One is a triangle ABC, second one is a DER. In these two triangles the corresponding angles are congruent, that is the given. That means this angle P is congruent to angle A, angle Q, this angle Q is congruent to angle B, and angle C is congruent to angle R. This is the given. बघा याच्या गिवन काय आहे? in triangle ABC and triangle PQR corresponding angles are congruent. This is the given. इथे लिहित नाही, आपण डिस्कशन केलेलं आहे फक्त. corresponding angles are the congruent. Next one, प्रूव्ह काय करायचं आहे? we need to prove the corresponding sides are in proportion. That means
AB upon PQ, this ratio is equal to BC upon QR, which is equal to AC upon PR. We need to prove this one. मग तो प्रूव्ह कसं करता येईल बघा. जर हाच ट्रायंगल या पद्धतीने याच्यावरती मी ठेवला, आता ऑब्झर्व करा हे डायग्राम. दिस QR and BC are the two lines. BC हा ट्रायंगलचा सेगमेंट आहे, QR हा पण सेगमेंट आहे. These are the two lines, otherwise segment म्हणू शकता. PB is their transversal. This Q and B are the corresponding angles. Here these two corresponding angles are congruent because this is the given. लक्षात येते, गिवन मध्ये हे corresponding angles congruent आहे म्हणून आहे दिलेला आहे. This Q is congruent to B, therefore this QR segment is parallel to BC. Okay. Now observe this whole triangle in which Q and R are on the sides of AB and AC, and this QR is parallel to BC. आताच आपण ते ओरली प्रूव्ह केलेलं आहे, सांगितलेलं आहे कसं प्रूव्ह होतो हा QR BC ला पॅरलल. म्हणजे प्रूफ मध्ये सुरुवातीला आपण काय प्रूव्ह केलं, दिस QR is parallel to BC. Once is QR is parallel to BC by BPT, in this triangle by using BPT we can write this PQ upon QB is equal to PR upon RC. We are using BPT. लक्षात आलं. मी इन डिटेल मध्ये लिहिना, सांगत असताना सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करू लागलेला आहे, पण लिहित असताना शॉर्ट मध्ये लिहू लागलो. लक्षात आलं. कुठपर्यंत आला आपला प्रूफ. दिस PQ अपॉन QB इज इक्वल टू PR अपॉन RC. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. ओके. आता बघा इथं PQ डिनॉमिनेटरला आहे, QR डिनॉमिनेटरला आहे. ओके. सो फर्स्ट U is invert under. This is QB upon PQ is equal to RC upon PR. इथं आहे तो रेशो. PQ डिनॉमिनेटरला आहे अँड PR पण इथं काय आहे डिनॉमिनेटरला घ्यायचं म्हणून हे डिनॉमिनेटरला घेतलं, म्हणजे इन्व्हर्ट अंडो केलं. 9th मध्ये स्टडी केलं प्रॉपर्टीज ऑफ अ इक्वल रेशो. मग ह्या इक्वल रेशोवरती आपण इन्व्हर्ट अंडो QB अपॉन PQ इज इक्वल टू RC अपॉन PR. Now use the component. By component, this is QB plus PQ upon PQ. In RHS, RC plus PR upon PR. Once again, observe this picture. है ना, हे दोन्ही ऑब्झर्व करा. मग हे दोन्ही ऍड केला QB PQ, QB and PQ ऍड केले की आपल्याला मिळेल द लेंथ ऑफ AB. द सम ऑफ these two is AB upon PQ is equal to, in RHS the sum of this PR and RC is a AC. Therefore in RHS AC upon PR. हे दोन्ही रेशो आपण इक्वल प्रूव्ह केलं बघा. AB upon PQ, AC upon PR both are equal. आणखीन आपल्याला काय प्रूव्ह करायचं, दिस वन इज इक्वल टू BC अपॉन QR. मग तो प्रूव्ह करता येईल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल बघा. हा जो ट्रायंगल या प्रमाणे इथे ठेवला. नाउ वी कॅन प्रूव्ह दिस AB अपॉन PQ. AB upon PQ is equal to this BC upon QR. In the same way we can prove this AB upon PQ is equal to BC upon QR. That means if in the two triangles corresponding angles are congruent, then corresponding sides are also in a proportion. They are in proportion. That means the given triangles are similar. This is a proof of AAA test. ओके, लक्षात आले. हे पण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यांचा पण तुम्ही ॲडिशनल जरी असला तरी 1-2 वेळा या बाबतीत तुम्ही विचार करू शकता. आता जे रिमेनिंग आणखीन 2 टेस्ट आहेत सिमिलॅरिटीचे, यू हॅव टू थिंक द प्रूफ ऑफ
रिमेनिंग 2 टेस्ट, त्याच्यातला एक टेस्टचं मी सांगतो, एक टेस्टचाच फक्त तुम्ही विचार करा. सेकंड, इथे एक तुम्हाला एक्झाम्पल मी देतो. आताच आपण ए टेस्ट डिस्कशन केलं. Suppose in these two triangles, LMN, second one is a DEF. In these two triangles, if angle M is congruent to angle E, angle N is congruent to angle F, and this angle L is congruent to angle D, then these two triangles are triangle LMN is similar to angle EFD, reason AAA टेस्ट. ओके, हे आपण डिस्कशन केलेलं आहे. सपोज ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये एवढाच दिला असेल काय, इफ इन दीज टू ट्रायंगल्स अँगल M is congruent to angle E and angle N is congruent to angle F, then these two triangles, triangle LMN is similar to triangle DEF, क्वेश्चन मार्क. एवढ्याच गोष्टी जर दिल्या असतील तर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होऊ शकतात का, या संदर्भात तुम्हाला विचार करायचा आहे. जर असेल, जर सिमिलर होत असेल तर दिस इज द AA टेस्ट, दिस इज द सफिशियंट ग्रुप ऑफ सफिशियंट कंडिशन, फक्त हा AA एवढाच होईल, आहे की नाही. मग त्या संदर्भात तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे, आता आपण सेकंड टेस्ट साठी जाऊ. खूप महत्वाचे आहेत हे. जर तुम्हाला सिमिलॅरिटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर हे जे त्याचा जो सिमिलॅरिटी प्रूव्ह करण्यासाठी जे टेस्ट आहेत ते व्यवस्थित समजायला पाहिजे. सेकंड वन, yes side test for similar triangles. Suppose triangle LMN and triangle PQR are given. In these two triangles, LMN 1-to-1 correspondence, QRP या 1-to-1 correspondence नुसार जर त्यांची करस्पॉन्डिंग साइड्स जर प्रोपोर्शन मध्ये असतील, if the corresponding sides are in proportion, that means LM upon QR is equal to MN upon RP is equal to LN upon QP. बघा करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये कसं लिहितो आपण, LM corresponding side is a QR, the ratio of these two is equal to जो सेकंड पेयर आहे करस्पॉन्डिंग साइडचा त्यांच्या रेशोला इक्वल, तो थर्ड पेयर आहे करस्पॉन्डिंग साइडचा त्यांच्या रेशोला इक्वल. जर असे जर असते then we can write this triangle LMN is similar to triangle, instead of this PQR we have to write that is the name of that triangle is a triangle QRP. In bracket we have to write it is a yes test. लक्षात येतं. हे झालं ग्रुप ऑफ सफिशियंट कंडिशन्स. मग हे दोन्ही ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स पण कॉमन असतात, लक्षात घ्या. दिस इज द सेकंड टेस्ट. ह्याचा पण प्रूफ तुम्ही विचार करू शकता. थोडंसं मी हिंट देतो, मग तुम्ही त्या बाबतीत विचार करा. ठीक आहे, मग याचा प्रूफ म्हणजे काय प्रूफ करावं लागणार आहे, गिव्हन असणार आहे हा. बघा 1 सेकंड. Proof of yes test. What is the given? Two triangles are triangle कोणतेही घ्या, LMN and triangle ABC. In these two triangles, corresponding sides LM upon AB is equal to MN upon BC is equal to LN upon AC. This is the given.
दोन ट्रायंगल मध्ये त्यांचे करस्पॉन्डिंग साइडचे प्रोपोर्शन मध्ये ते दिलेले आहे. मग प्रूव्ह काय करायचं? टू प्रूव्ह करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. एंगल ए, पहिला ट्रायंगल घेऊ, एंगल एल is congruent to angle A. Angle M is congruent to angle B and angle N congruent to angle C. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. मग प्रूफच्या बाबतीत तुम्ही विचार करायचा. मी थोडं तुम्हाला हिंट देईन. तुम्ही कट करून घेऊ शकता या पद्धतीचे ट्रायंगल, किंवा नोटबुक मध्ये तुम्ही डायग्राम काढून सुद्धा करू शकता. Look at this triangle DEF and this one is a LMN. In these two triangles the corresponding sides इथं नाव वेगळं आहे बरं का. इथं LMN आणि ABC घेतलंय, इथं LMN आणि DEF आहे. In these two triangles the corresponding sides are in proportion and question is that you have to prove the corresponding angles are congruent. If you put this one is like this, okay, the ratio of now this DF upon LN and DE upon LM, these two are equal. This is the given. The ratio of corresponding sides are equal. This is the given. From this one we can prove this LN upon NF is equal to LM upon ME. काय म्हणतो लक्षात येते का बघा. प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशोज तुम्ही यूज करून LN upon NF आणि LM upon ME प्रूव्ह करू शकता. Once you proved these two ratios are equal, then by converse of BPT we can prove this MN is parallel to EF. हिंट तर झाला, सगळं सांगून डिस्कशन झालं. इथपर्यंतच सांगतो. by converse of PPT this MN is parallel to EF. Then you can easily write the corresponding angles are congruent. This is the proof of SSS test. Okay, now we are move towards the third test. तो जरी एक्स्ट्रा म्हणजे मोर इन्फॉर्मेशन साठी जरी असला तरी त्या बाबतीत तुम्ही विचार करा आणि SSS टेस्टचा प्रूफ लिहा. आफ्टर दॅट द थर्ड टेस्ट, SAS test for similar triangles. साइड अँगल साइड टेस्ट. याच्यावरून लक्षातच आलं पाहिजे आता किती पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. 2 pairs of corresponding sides and corresponding sides are in proportion, and this, the important thing is that this angle is in between them, and if the angle in between them are congruent then the triangles are similar by SAS test. This is a very simple one. Okay, मग इथं मी दोन ट्रायंगलचे डायग्राम काढतो बघा. This is the first triangle. राइट अँगल ऑब्च्यूस अँगल ट्रायंगलचं काढू शकता, राईट अँगल काढू शकता. कन्व्हिनियन्ससाठी मी ॲक्यूट अँगल ट्रायंगल जास्त घेतलेला आहे. ओके, सवय ट्रायंगल LMN, ट्रायंगल DEF. Suppose the length of this LM is 2, the length of D is 1, length of MN is 4, and this EF is 2. Angle M is congruent to angle E. In these two triangles, in triangle LMN and triangle DEF, triangle LMN and in triangle DEF, the one-to-one correspondence is LMN, one-to-one correspondence DEF. Here, the first pair, this first pair म्हणा किंवा one pair, this is one pair of this corresponding sides, ratio is 2:1, and the second pair of this corresponding sides ratio is also 2:1. हे दोन्ही रेशो इक्वल आहे. जर तुम्ही LM upon DE घेतला, LM upon DE, this is 2:1,
Then Mn and Ef, Mn and Ef, these are the corresponding sides, and the ratio of this Mn upon Ef is also 2:1. That means the pair of in this situation, two pairs of a corresponding sides are in a proportion, and the angle between them, here M is the angle between them and E is the angle between them. Here angle M is congruent to angle E. Then we can write these two triangles LMN is similar to triangle DEF. In bracket you have to write this is a SAS test. SAS test. आता याचा जो प्रूफ आहे, प्रूफ फॉर SAS, टोटली गिवन प्रूफ तुम्ही स्वतः विचार करायचा आहे आणि तो कंप्लीट करायचा आहे. ओके, हे झाले 3 टेस्ट फॉर अ सिमिलर ट्रायंगल्स. तर नेक्स्ट पार्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे लक्षात आलं? ओके. The next part is properties of similar triangles. The first one is triangle ABC is similar to triangle ABC. Every triangle is similar to itself. This is the first property, and that property is known as named as reflexivity. Triangle ABC is similar to triangle ABC. This is the first one. Second one, triangle, this first triangle is similar to the second one. Here this ABC triangle similar to this PQR, then this PQR is similar to ABC. Okay, this is the symmetry, second property. If triangle ABC similar to triangle PQR, then the second triangle PQR is similar to the first one, triangle ABC. त्याला आपण सिमेट्री म्हणतो. फर्स्ट वनला रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतो. थर्ड प्रॉपर्टी लक्षात आलं असेल. असे आपण प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट बघितलेले आहे, प्रॉपर्टीज ऑफ अँगल बघितलेले आहे, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स बघितलेले आहे, हे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर थर्ड वन तुमच्या लक्षात आलं असेल. दिस फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू, सपोज फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू द सेकंड वन, and this second triangle is similar to the third one. This second triangle is similar to the third one. Okay, then this third triangle is similar to the first one. This is the third property, transitivity. If triangle ABC is similar to triangle PQR and this second triangle PQR is similar to triangle LMN. आता त्या कट केलेला जो ट्रायंगल होता हा PQR 1:1 करस्पॉन्डन्स LMN नव्हता, दुसरा होता. इथं मी LMN जर घेतला, then this third triangle LMN is similar to triangle PQR. This is the transitivity. These are the properties. Okay student, in the next video we will discuss about the practice set 1.3. तोपर्यंत हे व्हिडिओ नीट ऑब्झर्व करा, नीट समजून घ्या सिमिलरिटी काय आहे. तुमच्या सराउंडिंगला आता जसं मी डबे दाखवले तुम्हाला है ना, ते सिमिलर आहे. मग त्याच पद्धतीने सराउंडिंगला किंवा आजूबाजूला तुम्हाला असे सिमिलर वस्तू कुठे आढळतात का बघा, त्याबद्दल विचार करा. नक्की मला विश्वास आहे तुम्हाला अनेक उदाहरण मिळतील. ओके, विचार करत राहा, अभ्यास करत राहा. थँक्यू.